मुंबईमध्ये बाईक चोरीच्या घटना अनेक उघडकीस आणल्यात मुंबई पोलिसांनी आणि याच प्रकरणी पोलिसांनी एका बाईक चोरालाही अटक केली। हा बाईक चोर लोकांच्या डिमांडनुसार बाईक चोरायचा आणि त्या चोरलेल्या बाईक लोकांना विकायचा। पाहूया त्याची मोडस ऑपरेंडी काय होती ती। बाईक चोरी आता मुंबईचा आम गुन्हा झालाय असं उपहासाने म्हणावं लागतं, कारण मुंबईच्या पोलिसांमध्ये बाईक चोरीच्या भरमसाठ तक्रारी नोंद आहेत। काही बाईक चोरांनाही पोलिसांनी गजाआड केलंय, तसंच काही जणांच्या बाईकही त्यांना ताब्यात देण्यात आल्या आहेत। मात्र बाईक चोरांच्या वेगवेगळ्या मोडस ऑपरेंडी पाहायला मिळाल्यात। पण पोलिसांच्या ताब्यात असलेल्या या बाईक चोराची कहाणी वेगळीच। वसीमचं गाड्या दुरुस्तीचं एक गॅरेज होतं। गाड्या दुरुस्तीबरोबर सेकंड हँड गाड्याही तो विकायचा, मात्र त्या गाड्या होत्या चोरीच्या। त्याच्या पुढे जाऊन पैशाच्या हव्यासापोटी त्यानं हा खेळ सुरू ठेवला। लोकांच्या मागणीनुसार तो बाईक चोरायला लागला, मात्र हे जास्त दिवस चाललं नाही। पोलिसांनी अखेर त्याला गजाआड केलं आणि तेही रंगेहात। मालाड येथे राहणारा एक आरोपी जो मेकॅनिकचं काम करत आहे, तो त्याच्याकडे येणाऱ्या जे गिरायकांना त्याची गिरायकांची गरज अशी बघून त्याच्याकडे डिमांड केली जायची की अमुक प्रकारची गाडी पाहिजे आहे, मोटरसायकल पाहिजे। तशा प्रकारची गाडी तो साऊथ मुंबई आणि मुंबईच्या परिसरामधून चोरी करायचा आणि ती गाडी त्याला विकायचा। पोलिसांनी त्याच्याकडून चोरलेल्या 5 बाईक जप्त केल्यात। दक्षिण मुंबईच्या पायधुनी, व्हीपी रोड आणि डोंगरी भागातून त्याने या बाईक चोरल्या होत्या। 5 गाड्या त्याच्याकडनं रिकवर करण्यात आलेल्या आहेत। त्याच्याकडनं अजूनही गाड्या रिकवर होण्याची दाट शक्यता आहे। त्याच्यामुळे त्याच्याबरोबर अजूनही कोणी आरोपी याच्यामध्ये सामील आहेत काय याचा शोध पोलीस घेत आहेत। आरोपी वसीमवर मुंबईच्या वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये एकूण 10 चोरीच्या तक्रारींची नोंद आहे। मुंबईतल्या वेगवेगळ्या ठिकाणून चोरलेल्या गाड्या तो मालाडमधल्या मालवणीतल्या पठाणवाडी भागात विकायचा। त्याच्या अजूनही काही बाईक चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। विशाल सिंग, जय महाराष्ट्र, मुंबई। गुन्हेगारी विश्वातल्या या घटनांसह मी इथेच थांबतोय। या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला खबरदार करण्याचा आमचा उद्देश, कारण अशा घटनांचे सावध तुम्हीही होऊ शकता। त्यामुळे तुम्ही राहा खबरदार। खबरदार@jaymaharashtranews.tv या ईमेल ॲड्रेसवर तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या गुन्ह्यांची माहिती तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवू शकता। पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया, तोपर्यंत तुम्ही राहा खबरदार।